लूका लिहिलं धडस खबर 22 अध्याय. पस्का मनात యూదులాचं అమెనైట్ల భక్రినాचं పండుగ జవ్వర్ आला. शास्त्रुलन परिचयुలు येशुख्रिस्तूत मरून टाकाले वाट देखत राहिले. पण पजाले भिवून ते वगतीत काही नाही करू सका. तव्वर 12 जण शिष्युलाच्या लेख्यात राहिलं. इस्करियोत मनात युदात सैतान निघलं. त्यालागी त्यानं जाऊन त्यांना आता त्यांले कसे अप्पगिंचू शकते की त्या गूर्चून प्रधान याजकुला संघ अधिपतुला संघ बोललन. त्यालागी त्याई संभ्रपडून त्याल्ले पैसे देवाले ओपून घेतलात. ते त्याल्ले सरे म्हणून भजन ऐकले तवर त्यांना आता त्यांले अप्पगिंचासाठी धडस वगत देखत राहिलं. पस्का मेंढेत पोलिकराचं अमेनाईटलं भाकरीनाचं पांडुग आले तवर येसू पेतरूत योहानूत देखून तुम्ही जाऊन आम्ही खावासाठी पस्कात सिद्ध करा म्हणत त्यांत धाडलन. त्याई आम्ही खोटी तयार करावं म्हणत म्हणून घेतास म्हणत त्यांनात हटकले तवर त्यांना हिगे तुम्ही पटणमात निघले तवर पाण्याचा हेल वाहत राहिलं ऐकलं तुम्हाला अधव येते. ते निघाच्या घरात त्या मग्ग जाऊन मीना माझे शिशुला संग पस्क्यात खवाले आखाडा खोटी आहे म्हणून गुरुजी तू तर हटकताय म्हणून घरात मालकधारा संग सांगा. ते मेड्यावर सामान राहिले एके मोठे आखाड्यात तुम्हाला दाखवते तेत्ती तयार करा म्हणत त्यांसंग म्हणलन. शिशुलू पटणमात गेले तवर येसू सांगल्याच्यानेच अख्खै देखटलात. अजून त्याई पस्का जेवण आता 33 तयार करलात. ते घडिया आले तवर त्यांना संग एरपाट करून घेतली. शिष्युलसुगा पंक्तीत बसले तवर त्यांना मीन श्रमलात जायनाटले आधी तुम्हा संघ हे पस्क्यात खावावं म्हणून जुग आस पडला. काहले म्हणल्या देवाचे राज्यमात हे पस्का जेवणाले राहिलं हक्कचा अर्थम नेरवेरतो गा. हे जेवण अजून नाही खा म्हणून तुम्हा संग सांगता म्हणलन. त्यांना वाटी उचलून कृतज्ञता स्तुतुल చెల్లించుन यत्त हेडून घेऊन तुम्ही वाटून घ्या. आत्ता पायचून देवाचं राज्यम येतो गा. मीन द्राक्षारसम नाही प्या म्हणून तुम्हा संग सांगता म्हणलन. होल्या पायी त्यांना एक भागर धरून घेऊन कृतज्ञता स्तुतुल చెల్లించుन त्यात मोडून त्यांना देऊन हे तुम्हासाठी देवाचं माझं आंग मत्त आद करून घेवासाठी यत्त करा म्हणलन. तेसीस खाणं होल्यापायी त्यांना वाटी धरून हे वाटी तुम्हासाठी अडपाचं माझं रक्ताकून होलं नव निबंधना. हिगे मत्त अप्पगिंचाच्याच हात मासंगसुगा हे बाल्यावर हाये. देव निक्रम करल्याच्याने माणसाचा लेख जात आहे पण त्यांना कोणाकून अप्पगिंचा पडताय की ते माणसाला घोरमाचं शिक्षा पडते म्हणून सांगलन. त्याई हे भनेकराचं कोण की म्हणून त्यांचं त्याई हटकून घेणं सुरू करलात. त्यांचे ते कोण मोठं की म्हणलं वादना सुरू होताने त्यांना त्यांसंग असं म्हणलं युदुल होयनायटनात राजेनं त्यांवर पालन करतात त्यांवर अधिकारम कराचे धडसी मना पडतात. तुम्ही तर तशी नको करावा. तुम्हात मोठं लहान्या अंगर अधिपती परिचारकुडा अंगर राहावा. मोठं कोण खाण्याला बसून राहिलं की परिचर्या करायचं की बसून राहिलंच ना. होल्या काय मीना तुम्हामध्ये परिचर्या करायच्या अंगर हा. तुम्ही माझ्या कष्टनात मासंग राहिली हवा. त्यालागे माझं बा मल्ले राज्यम अप्पगिंचल्याच्याने मीन तुम्हाला राज्यमात अप्पगिस्ता. तवर तुम्ही माझे राज्यमात मासंग मिरून बसून खाता. सिंहासनालावर बसून 12 गोत्रालाच्या नावर तीर्पु तीरस्ता म्हणून येसू म्हणलन. सीमोनू सीमोनू सैतान तुंत गहू फाकल्याच्याने फाकडून परीक्षिंचाले अधिकारम పొందులన్. तुझं नम्मिक्या चुकून जाय नाहीस. मीन तूसाठी प्रार्थना केला. तुझं मनुष्य देवाकडे फिरले तवर तुझे भवनात घट्ट पाड.
तवर पेतुरू प्रभू तू संग चेरा होल्याकै मराले होल्याकै एवाले तयार हा म्हणून त्यांना संग सांगताने येसू पेतुरू संग असं म्हणलन, तुल्ले मीन नाही ठाऊक म्हणून तुना तिंडाव सांगतो गा, अज खुकडा नाही हरवे म्हणून तू संग सांगता म्हणलन. आणि त्यांना थैली होल्याकै पैसे सांची होल्याकै वाहन नाहीस मीन तुंत धाडले तवर तुम्हाला काय तर कमी होलं की म्हणून त्यांत हटकले तवर त्याही काहीच कमी नाही हवा म्हटलात. त्यालागी त्यानं आता तर थैली राहिलं थैली पैसे चांची धरून जावावा, कात्ती नाईटलं त्यांना ते फडकी विकून कात्ती घेऊन घ्यावा म्हणलन. त्यानं आक्रमकारुलात एकल्याच्याने यांचं बल्ल म्हणून लिहून राहिलं गोट मात नेरवेराचं हाये, मा गुरींचले संगतलो नेरवेरतात म्हणून तुम्हा संग सांगता म्हणलन. त्याही प्रभूजी हिगे एत्ती दोन कात्तुल हात म्हणताने होईल म्हणून त्यांना त्या संग सांगलन. होल्यापायी त्यांना निघून त्यांनाचे अलवटच्याने ओलिव डोंगराला जाताने शिष्युलू त्यांना संग गेले. ते जाग्यावर गेल्यापायी त्यानं त्या संग तुम्ही शोधनालात पडे नाहीस प्रार्थना करा म्हणून सांगून गोटा विहिरल्या किटले दूर जाते की तिथले दूर जाऊन टोंगरेनार राहून प्रार्थना करलन. बा हे वाटते मा जवळचून हेडून टाका आले, तुझं चित्तम होल्याक हेडून टाक, होल्या काही माझं इष्टम नव्हे, तुझं चित्तमच होऊन दे म्हणून प्रार्थना करलन. तवर सर्गमातून एक दूता त्यांना दिसून त्यांना आता बलापारसलन. त्यांना किती दुःख माकून प्रार्थना करताने त्यांना चिमटा मोठे रक्ताचं बोटलू होऊन भुईवर पडलं. त्यांना प्रार्थना करणं होल्यापायी त्यांना शिशुलापायी येऊन त्याही दुःख माकून जप्पू जाणं देखून तुम्ही काहाले जप्पू जाता, शोधनात जय नाहीस उठून प्रार्थना करा म्हणून त्या संग म्हणलन. त्यानं आणि बोलत राहताने हिगे फजा गुंपूकून आले. 12 जणात एकलं होलं इस्करियोत युदा त्यांचे पुढं चालत राहिलं. येसू तर लाड घेवा आले त्यांना जवळ आलं. येसू युदा इस्करियोत तुन लाड घेऊन माणसाच्या लेखात अपगिस्ता की म्हणून त्या संग म्हणताने त्यांनाचे सैग राहिले जरगल्यात देखून प्रभू कत्तेकून तोडून टाकणं की म्हणून त्यांनात हटकलात. तिथल्यात त्यांत एकलं प्रधान याजकुडाचे जीतगाडात मारून त्याचं उजव्या कानात तोडलन. पण येसू आता होईल म्हणून त्याचा कान हाबडून धड केलान. येसू त्यांनात धरून घेवाले आले प्रधान याजकुला संग, देवाचे गुडेचे अधिपतुला संग, मोठलेना संग. तुम्ही पैकावर आल्याच्याने कात्तुलाकून गुत्पलाकून मावर आला की मीन रोजचन तुम्हाजवळ देवाच्या गुडेत राहिले तवर तुम्ही मत भेटवा नाही. होल्या हे तुमचं घडिया अंधार आले संबंधितलं अधिकारम म्हणलन. त्याही त्यांना आता धरून इडचून नेऊन प्रधान याजकुडा ते घरात धरून गेले. पेतुरू दूरचून त्या मग्ग येत राहिलं. तवर इटलीक जण भीतीमध्ये आकटी करून सैगनू बसून राहिले तवर पेतुरू सुगा त्यांचे मग्ग बसून राहिलं. तवर एकली भनेकराचे आंडेर ते आगीचे उजवडीत त्यांना बसून राहणं देखून त्यांना आता भरी देखून यांना सुगा त्यांना संग राहिला म्हणून म्हटलन. पेतुरू तीम्या संग त्यांना मल्ले नाही ठाऊक म्हटलन. आणि इटलेक म्हणाले अनेकलं त्यांना आता देखून तुनसुगा त्यांत एकलं म्हणून म्हणताने पेतुरू ए मीन नहो म्हटलन. जवळ जवळ 1 घंटा होलं म्हणता अनेकलं हक्क यानं त्यांना संग सुगा राहिलं. यांना गालिलोयुड म्हणून काच्ची तांगा सांगलन. त्यासाठी पेतुरू ए तुनं सांगलं मल्ले नाही ठाऊक म्हणलन. त्यानं अजून बोलत राहताने संगस खुकडा हरवलन. तवर प्रभू फिरून पेतुरूकडे देखलन. त्यालागी पेतुरू अज खुकडा हरवण्यातले आद्दे तुन तिंडाव मत्त नाही ठाऊक म्हणून म्हणतस म्हणत प्रभू त्यांना संग सांगलं गोट आद करून घेऊन बाहेर जाऊन बाधा पडून रडलं. येसू तर धरली माणसं त्यांना आता हेलन करून मारून त्याही येसू प्रभूचं तोंडात झाकून धपका मारून मीन प्रवक्ता म्हणून तुनच सांगलास ना, आत्ता सांग तू तर मारली कोण की म्हणून हेलन केला आत.
त्यानाले अधव आणि किती की दूसिंचाचे गोठी बोललात. दिवस निघतानीस ప్రజాట్లి మొఠల్లి ప్రధాన యాజకులు శాస్త్రులు जमा होऊन येसूत यूदुलू आलोचना कराचे सभ्यात धरून जाऊन तुन क्रिस्तू होल्या हमा संग म्हटलात. त्यालागी त्यानं मीन हक्क सांगले सुगा तुम्ही नाही न मा तेशीच नव्हेस मीन तुंत हटकल्या की तुम्ही मल्ले जवाब नाही द्या. आत्ता पाहिजून माणसाचं लेख सर्वशक्तुड झाले देवाचे उजवे पक्क्याले बसून राहते म्हणून त्या संग सांगलन. त्यालागी त्या अख्खे तेशी होल्याक तुन देवाचा लेख की म्हणून हटकले आले. त्यांना तुम्ही म्हटल्याच्याने मीनस त्यांना हो म्हणून त्या संग सांगलन. त्यालागी त्याए हमाले अजून गवायला कुण काय म्हणे आम्ही त्यांना ते तोंडाची गोट ऐकू की म्हणून सांगलात.